1 लाखांच्या मोबदल्यात 3 लाखांच्या बनावट नोटा। भुसावळात जळगावसह रावेरच्या तिघांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या। बाजारपेठ पोलिसांची गोपनीय माहितीवरून कारवाईने भुसावळ शहरात मोठी खळबळ। भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे बनावट नोटा विक्री करण्यासाठी आलेल्या त्रिकुटांच्या टोळीला गोपनीय माहितीच्या आधारे बेड्या ठोकल्या। आरोपींच्या ताब्यातून सुमारे 3 लाख रुपये किमतीच्या बनावट 500च्या नोटा जप्त करण्यात आल्या। बुधवार दिनांक 4 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6:30 वाजता झालेल्या या कारवाईने शहरात मोठी खळबळ उडाली आहे। भुसावळ बाजारपेठ पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांना शहरात काही संशयित बनावट नोटा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती। त्या अनुषंगाने पथकाने बनावट ग्राहक तयार करण्यात आला। संशयित 1 लाख खऱ्या नोटांच्या बदल्यात 3 लाखांच्या बनावट नोटा देणार असल्याच्या पोलिसांनी पूर्ण तयारी केली। बुधवारी सायंकाळी संशयितांनी 3 ठिकाणे बदलल्यानंतर 1 ठिकाणी त्यांनी व्यवहार पूर्ण केला व त्याच वेळी दबा धरून बसलेल्या बाजारपेठ पोलिसांनी त्यांना अटक केली। अटकेतील आरोपींमध्ये सय्यद मुशाहिद अली मुमताज अली वय वर्ष 38 राहणार उस्मानिया पार्क शिवाजीनगर जळगाव, नदीम खान रहीम खान वय वर्ष 35 राहणार सुभाष चौक शनीपेठ जळगाव, अब्दुल हकीम अब्दुल कागल वय वर्ष 57 राहणार रसलपूर रोड अब्दुल हमीद चौक रावेर अशी अटकेतील आरोपितांची नावे आहेत। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नकाते, भुसावळ उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णात पिंगळे, बाजारपेठ पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजू सांगळे, पोलीस हेड कॉन्स्टेबल विजय नेरकर, पोलीस हेड कॉन्स्टेबल निलेश चौधरी, पोलीस शिपाई प्रशांत परदेसी, पोलीस शिपाई योगेश माडी, पोलीस शिपाई अमर अडाळे, दिलीप कोल्हे, राहुल वानखेडे, भूषण चौधरी अशांनी केली आहे। पुढील तपास उपनिरीक्षक राजू सांगळे करीत आहे।